आपल्या केनलची साईज काय, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला जर पूर्ण लागत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आपल्या केनलचं इंटेरियर. जी केजची जी साईज आहे ती 5 फूट बाय 5 फूट आहे. त्यानंतर हा केज तुम्हाला मी मधून दाखवतो. ज्या तिन्ही साईडनी तुम्हाला ज्या भिंतीवरची जी टाईल दिसते ती आपली नॉर्मल टाईल आहे, किचन टाईल जी वापरतो आपण. आणि खालची जी टाईल आपण वापरलेली आहे ती पार्किंग टाईल आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या टाईलने डॉगला काही त्रास होत नाही, डॉगच्या पायाला. आता राहिला विषय त्यांचा ड्रेनेज सिस्टीमचा, तर ती आपण पूर्ण इनबिल्ट केलेली आहे. फक्त पाणी वारलं की प्रत्येक केज मधली जी काय घाण असेल ती वॉशआउट होऊन जाते. प्रॉपर व्हेंटिलेशन राहावं म्हणून आपण फॅन लावलेले आहे आणि दोन्ही साईडनी लाईट लावलेले आहे. तुम्ही बघू शकता फॅन आपण खाली घेतलेले आहे जेणेकरून डॉगला व्यवस्थित हवा लागेल. व्हेंटिलेशन प्रॉपर ठेवण्यासाठी आपण मोठ्या साईज मध्ये व्हेंटिलेटर्स लावलेले आहे. त्याचं काम असं आहे की ते मध्ये दमट वातावरण होऊ देत नाही, मधलं जी हवा आहे ती हवा खेळती राहते. चला तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आपल्या प्रेग्नेंट फिमेलचे आणि वेल्पिंग रूम आपण कशी केलेली आहे. मित्रांनो, आपली ऍक्च्युली वेल्पिंग रूम नाही, आपलं वेल्पिंग केज आहे. हे तर वरती तुम्हाला जे दिसतंय ते लाईटचे होल्डर काढलेले आपण प्रत्येक केज मध्ये, जेणेकरून जे ज्यावेळेस डिलिव्हरी होईल त्या पप्पीजला आपण लाईट लावून तिथलं टेम्परेचर मेंटेन ठेवू. तुम्हाला आपला केनलचा इंटेरियर सेटअप कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. ओम साईराम.